कसे आहात बालमित्रांनो? बरेचदा तुम्ही आपलं काही सिक्रेट आपल्या मित्रांना सांगत असाल, हो की नाही? किंवा तुमचे मित्र तुम्हाला काही सांगत असतील आणि मग कोणाला सांगू नको हं, मी फक्त तुलाच सांगतोय असं म्हटल्यावर मग तुम्ही काय करता? ते गुपित आपल्याजवळच ठेवता की कोणाला सांगता? की प्रत्येकाला सांगत सांगत मग हो मी तुलाच सांगते फक्त हं, अजून कोणाला नको सांगू. असं करता करता ते गुपित 100 लोकांपर्यंत पोहोचून जातं, हो की नाही? पण मी आज तुम्हाला अशा एका मुलाची गोष्ट सांगणार आहे की ज्याने आपल्यावर कोणी विश्वास टाकलाय, तर त्याला आपण कसं योग्य बनावं याच्यासाठी स्वतःच्या जीवाची पण पर्वा नाही केली. या मुलाचं नाव रामप्रसाद. याचा जन्म उत्तर प्रदेशातील शहाजापूर इथे सन 1897 मध्ये झाला. हा भाग चंबळ नदीच्या काठावर वसला असून त्याची गणना ब्रिटिश प्रांताबरोबर करण्यात येत असे. चंबळ नदीच्या खोऱ्यात राहणारे हे लोक शूर आणि मेहनती होते. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आसपासच्या इतर राजांनी अनेक पिढ्यापासून केला, परंतु फारसं काही त्यांना यश मिळालं नाही. पुढे रामप्रसाद हे मोठे झाल्यावर स्वातंत्र्य संग्रामात उतरले. अनेक कार्य त्यांनी केले. बंदुका गोळा करणे, दारू गोळा बनवणे, बॉम्ब बनवणे. त्यासाठी आता पैसे लागायचे. मग पैसे कसे आणायचे? मग कधी कधी ते दरोडा घालायचे. असंच एकदा ते शहाजापूरहून लखनौच्या गाडीने जात होते. एखादं स्टेशन आलं आणि गाडी थांबली की ते खाली उतरत आणि प्लॅटफॉर्मवर फिरू लागत. त्यावेळी प्रत्येक स्टेशनवर स्टेशन मास्तर रुपयांनी भरलेली थैली गाडच्या डब्यात ठेवतोय हे त्यांनी पाहिलं. या थैल्यांच्या सुरक्षिततेसाठी खास पोलिसही तिथे होते. ती 8 डाऊन गाडी होती. हे दृश्य पाहून रामप्रसादच्या मनात क्रांतिकारी आंदोलनाकरता पैसा गोळा करण्याची एक योजना आली. काकोरी हे लखनौच्या जवळ असलेलं एक गाव आहे. रेल्वे गाडीवर झालेल्या हल्ल्यामुळे हे काकोरी स्टेशन प्रसिद्धीस आलं. 9 ऑगस्ट 1925 ची रात्र. 8 डाऊन ही गाडी काकोरी जाऊन जात होती. रामप्रसाद आणि त्याचे 9 क्रांतिकारी साथीदार त्यांनी साखळी ओढून गाडी थांबवली. गाडच्या डब्यात ठेवलेली सरकारी रोकड त्यांनी लुटली. अचानक सुटलेल्या गोळीमुळे एक प्रवाशाचा मृत्यू झाला. याशिवाय आणखी काही रक्तपात झाला. या सुनियोजित दरोड्यामुळे सरकार स्तंभित होऊन गेलं. 1 महिनाभर कसून चौकशी झाली. त्यानंतर 4 लोकांवर मुकदमा झाला. 4 लोक पकडले गेले. रामदास, अशफाकुल्ला, रोशन सिंग, राजेंद्र लाहिडी या 4 क्रांतिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सोडवण्यात आली. देशभरातून लोकांनी खूप प्रयत्न केले. सरकारला विनंती केली की यांची फाशी रद्द व्हावी, पण काहीच उपयोग झाला नाही. आता यांना फाशी देण्याची तारीख पण निश्चित झाली होती. रामप्रसाद जेव्हा यांना जेलमध्ये अटक करून ठेवलेलं होतं, ते एका जागेवरून त्यांना दुसऱ्या जागेवर नेण्यात येत होतं. त्यांच्याबरोबर एक शिपाई होता. त्या दुसरा शिपाई त्याला म्हणाला, अरे याला साखर दोंडाने बांधून घे. हतकडी नव्हती, बेडी नव्हती घातली त्यांना आणि तो असाच घेऊन चालला होता. तर त्या शिपायाने उत्तर दिलं, माझा याच्यावर पूर्ण विश्वास आहे, हा पळून जाणार नाही. रामप्रसाद त्यांनी आपल्या एका पुस्तकात लिहिलंय, आम्ही एका शांत जागी गेलो. आजूबाजूला कोणी नव्हतं. मी आपला हात भिंतीवर ठेवून मागे पाहिलं. तो शिपाई कुस्ती पाहण्यात दंग होता. थोड्या प्रयत्नाने मी भिंतीत चढून जाऊ शकत होतो. हे मला सहज शक्य होतं, पण मी तसं केलं नाही. माझे अंतर्मन मला सांगत होते, त्या शिपायाने तुझ्यावर विश्वास टाकून तुला स्वातंत्र्य दिलंय, त्याला धोका देऊन तू पळून जाशील तर त्या शिपायाला मात्र सरकारात तुरुंगवास बंदी करून ठेवतील. त्याची बायको, मुलं तुझ्या संबंधी कोणता ग्रह करून घेतील. माझ्या मनात हा विचार आला आणि मी दीर्घ श्वास सोडला आणि त्या शिपायाला हाक मारली आणि पुन्हा आम्ही ठाण्यात परत आलो. स्वतःला फाशीची शिक्षा झालेली असताना, पळून जाण्यासाठी संधी असताना सुद्धा रामप्रसाद यांनी आपल्या ज्यांनी विश्वास टाकला त्याचा विश्वासघात होऊ नये दिला आणि शेवटी त्यांना फाशीची शिक्षा झाली. बिस्मिल नावानी हे कविता पण लिहायचे आणि म्हणूनच स्वातंत्र्य संग्रामात एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून आपण त्यांना रामप्रसाद बिस्मिल
या नावाने ओळखतो. कशी वाटली मुलांना तुम्हाला ही गोष्ट? चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.